हॅलो स्टुडंट्स, आज आपण मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंट या चॅप्टरमधील सायक्लोट्रॉन मोशन आणि हेलिकल मोशन हे दोन पार्ट्स अभ्यासणार आहोत. प्रथमतः सायक्लोट्रॉन मोशन. आपण ही फिगर समजावून घेऊ म्हणजे आपल्याला सायक्लोट्रॉन मोशन समजून घेण्यास मदत होईल. आपण असं म्हणूयात, क्यू हा एक चार्ज्ड पार्टिकल आहे. लेट अस अज्यूम दॅट क्यू इज अ चार्ज्ड पार्टिकल. हा चार्ज्ड पार्टिकल आहे ग्रहित. हा ह्या दिशेने मूव्ह होतोय. त्याची व्हेलॉसिटी ह्या प्लेन मध्ये आहे. प्लेन इट मूव्स इन द प्लेन ऑफ द फिगर. आणि याच रिजनमध्ये इथं मॅग्नेटिक फील्ड आहे. मॅग्नेटिक फील्ड याची दिशा, याची डिरेक्शन परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द फिगर अँड डिरेक्टेड इनवर्स अशी आहे. सिच्युएशन लक्षात घ्या. दोन स्टेपमध्ये आपल्याला उत्तर मिळणार आहे. तो कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी सिच्युएशन अंडरस्टँड व्हायला पाहिजे. सपोज ए चार्ज क्यू इज मूव्हिंग. विच चार्ज वी हॅव कन्सिडर? दिस इज चार्ज क्यू is moving with velocity v in the plane of the figure, and in this region there is a magnetic field which is directed perpendicular to the plane of the figure and directed inwards. आता ह्या सिच्युएशन मध्ये आपल्याला माहिती आहे, एखादा चार्ज पार्टिकल मॅग्नेटिक फील्ड मध्ये मूव्ह होत असेल तर ती मॅग्नेटिक फील्ड त्याच्यावर फोर्स ऍक्ट करते. आता ह्या सिच्युएशन मध्ये मॅग्नेटिक फील्ड जी आहे, मी तुम्हाला समजण्यासाठी उदाहरण द्यायचा प्रयत्न करतो. बघा, ही एक पट्टी आहे. ही अशा प्रकारे धरलेली आहे. ही इट इंडिकेट द डिरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड डिरेक्टेड इनवर्ड्स अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द फिगर. आणि ही व्हेलॉसिटी या दिशेनं आहे. आत्ता ह्या सिच्युएशनमध्ये मॅग्नेटिक फोर्स जो आहे तो डिरेक्टेड इनवर्ड्स असा आहे. डिरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल असा आहे. आणि याचा पाथ जो आहे तो सर्क्युलर आहे. म्हणजे मॅग्नेटिक फोर्स ऍक्ट झाल्यामुळं तो चार्ज पार्टिकल आहे तो ह्या सर्क्युलर पाथवरती मूव्ह होतो, की ज्याची रेडियस आपण इथं आर घेतलेली आहे. ही जी मोशन आहे याला सायक्लोट्रॉन मोशन असं म्हटलंय. पण स्टुडंट्स, तुम्ही सेक्शन फर्स्टमध्ये ज्यावेळेस तुम्ही रोटेशनल मोशन हा चॅप्टर अभ्यासला त्यावेळेस असं अभ्यासलेलं आहे, सर्क्युलर मोशनसाठी जो फोर्स नेसेसरी असतो त्याला आपण सेंट्रीपेटल फोर्स असं म्हणतो, CPF. मग हा फोर्स कुणी अवेलेबल केला? तर इथं कोणता फोर्स ऍक्ट होतोय? मॅग्नेटिक फोर्स. म्हणजे हाच मॅग्नेटिक फोर्स या ठिकाणी कोणता फोर्स म्हणून काम करतो आहे? सेंट्रीपेटल फोर्स. आणि म्हणून हा चार्ज पार्टिकल सर्क्युलर पाथवरती मूव्ह होतो. त्याचा पाथ हा सर्क्युलर आहे. आणि म्हणून आपण इथे इक्वेशन लिहू शकतो, सेंट्रीपेटल फोर्स इज इक्वल टू मॅग्नेटिक फोर्स. स्टुडंट्स, परत एकदा मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो. बघा, कन्सिडर ए चार्ज पार्टिकल क्यू मूव्हिंग विथ स्पीड v in a uniform magnetic field of induction B. The magnetic field is directed inward and perpendicular to the plane of the figure. The charged particle is moving in the plane of the figure as shown in this figure, and due to magnetic force, charged particle undergoes circular motion. The magnetic force on the charged particle acts towards the center. It acts towards the center of the circular path. आता हा जो फोर्स मी दाखवलाय तो टुवर्ड्स द सेंटर आहे. हे ठरवण्यासाठी आपण काल पाहिलं होतं पार्ट, ज्यावेळेस चार्ज पार्टिकल मॅग्नेटिक फील्डमध्ये मूव्ह होतो त्यावेळेस त्या फोर्सची दिशा जी आहे ती राईट हँडेड रोटेटिंग स्लो रूलनं काढायची आहे. त्यानुसार हा फोर्स टुवर्ड्स द सेंटर येतो. म्हणजे इथं पाथ कुठला आला? सर्क्युलर आला. म्हणजे चार्ज पार्टिकल एका प्रतलातून मूव्ह होतोय आणि त्या प्रतलाला ही फील्ड परपेंडिक्युलर आहे. चार्ज पार्टिकल ज्या प्लेनमध्ये मूव्ह होतोय ते प्लेन जर मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर असेल तर मॅग्नेटिक फोर्समुळं
या चार्ज पार्टिकलचा पाथ आहे तो सर्क्युलर आहे. यालाच सायक्लोट्रॉन मोशन असं म्हटलेलं आहे. याला जाऊन काही फॉर्म्युले बघायचे आहेत. पण इथे एक महत्त्वाची अट लक्षात आली का? अशा प्रकारची मोशन घडून येण्यासाठी तर महत्त्वाची अट काय आहे? चार्ज पार्टिकल हा अशा प्रतलात मूव्ह व्हायला पाहिजे की ते प्रतल मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर पाहिजे. मॅग्नेटिक फील्ड इज परपेंडिक्युलर टू दिस प्लेन ऑफ द फिगर. या प्रतलाला ती परपेंडिक्युलर आहे. असं असेल तरच याचा पाथ हा सर्क्युलर आहे. त्यालाच आपण सायक्लोट्रॉन मोशन असं म्हटलं आहे. आणि मग आपण रोटेशनल मोशन, सर्क्युलर मोशन याच्यात अभ्यास केल्याप्रमाणे सर्क्युलर मोशनसाठी आवश्यक असणारा फोर्स म्हणजे सेंट्रिपेटल फोर्स. हा फोर्स इथं कुणामुळे मिळतो आहे? मॅग्नेटिक फोर्समुळे मिळतो आहे. म्हणजे हाच मॅग्नेटिक फोर्स काय म्हणून काम करतो आहे? सेंट्रिपेटल फोर्स. आणि म्हणून इक्वेशन दिले सेंट्रिपेटल फोर्स इज इक्वल टू मॅग्नेटिक फोर्स. जर ह्या चार्ज पार्टिकलचं मास आपण एम एवढं अजून केलं, त्याची व्हेलॉसिटी तर व्ही आपण घेतलेली आहे. सर्क्युलर पाथचे रेडियस जो आहे हा आर घेतलेला आहे. आणि मग आपल्याला माहिती आहे सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला आहे एम व्ही स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू मॅग्नेटिक फोर्सचा फॉर्म्युला आपण काल अभ्यासलेला आहे, मागील तासाला पण अभ्यासलेला आहे, क्यू व्ही बी साईन थिटा. पण मी तर साईन थिटा लिहिलं नाही. थिटा हा कुणामधला अँगल आहे? मॅग्नेटिक फील्ड आणि व्ही. मॅग्नेटिक फील्ड या दिशेनं आहे, वेलॉसिटी ह्या दिशेनं आहे. दोघं एकमेकाला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे थिटा 90 डिग्री आहे. साईन ऑफ थिटा 1 आला. साईन ऑफ थिटा 1 आहे आणि म्हणून तर साईन थिटा घेतला नाही, फक्त व्हॅल्यू घेतली क्यू व्ही बी, फक्त मॅग्नेट्यूड घेतलेला आहे. पहा मग ह्याच इक्वेशनमध्ये हे जी व्हेलॉसिटी आहे हा स्क्वेअरमधला एक व्ही आणि हा व्ही कॅन्सल झाला. म्हणजे शिल्लक राहतं पहा न्युमरेटरला एम इंटू व्ही इथं घेतलेला आहे. हा आर बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेतला क्यू बी आर असं उत्तर आलं. पण एम व्ही म्हणजे काय? मास इंटू व्हेलॉसिटी. हा जो गुणाकार आहे मास इंटू लिनियर व्हेलॉसिटी इज इक्वल टू लिनियर मोमेंटम. त्या चार्ज पार्टिकलचं लिनियर मोमेंटम, त्याचा मास आपण एम घेतलेला आहे. म्हणजे एम इंटू व्ही हा जो गुणाकार आहे तो आहे लिनियर मोमेंटम. मग लिनियर मोमेंटम बरोबर पी, पी इज इक्वल टू एम व्ही. पण एम व्ही बरोबर काय काढलेलं आपण? क्यू बी आर. म्हणजे एक फॉर्म्युला तयार झाला. लिनियर मोमेंटम पी इज इक्वल टू एम इंटू व्ही इज इक्वल टू क्यू बी आर. क्यू म्हणजे चार्ज पार्टिकलचं, चार्ज जो पार्टिकल येतं त्याचं चार्ज, बी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड इंडक्शन, आर म्हणजे हा जो सर्क्युलर पाथ आहे त्या सर्कलचा रेडियस, सर्क्युलर पाथचा रेडियस. हे झालं सायक्लोट्रॉन मोशन. परत एकदा स्टुडंट्स, सायक्लोट्रॉन मोशन घडवण्यासाठी महत्त्वाची अट आहे चार्ज पार्टिकल ज्या प्रतलात मूव्ह होतो आहे ते प्रतल मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर पाहिजे. असं असेल तर त्याचा पाथ सर्क्युलर राहतो. आता प्रश्न पडतो तसं नसेल तर काय? चार्ज पार्टिकल ज्या प्रतलात आहे ते प्रतल जर मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर असेल तर त्याचा पाथ सर्क्युलर कळालं. पण तसं नसेल तर काय? ते दुसरं सिच्युएशन आहे, त्यालाच आपण म्हणणार आहोत. ती जी मोशन असणार आहे त्यावेळेची ती आहे हेलिकल मोशन. आता इथं सर्वात महत्त्वाचं लक्षात घ्या, चार्ज पार्टिकल अशा प्रतलात आहे की ते प्रतल मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर नाही. आपल्याला हे काळजीपूर्वक लक्षात ठेवायचं. इथं प्लेन ऑफ द चार्ज पार्टिकल इज परपेंडिक्युलर टू द मॅग्नेटिक फील्ड. इथं प्लेन ऑफ द चार्ज पार्टिकल इज नॉट परपेंडिक्युलर टू द मॅग्नेटिक फील्ड. हा महत्त्वाचा फरक आहे. यावेळेस त्याची जी मोशन आहे ती हेलिकल मोशन आहे. कशी ती आपण बघूया. आत्ता इथं तुम्हाला इथं 3 ॲक्सिस दाखवते, एक्स वाय झेड. मॅग्नेटिक फील्ड आहे ते अलॉंग एक्स ॲक्सिस आहे. मग एक्स ॲक्सिसला परपेंडिक्युलर असणारं प्रतल कोणतं आहे? मग वाय झेड प्रतल आहे. मग चार्ज पार्टिकल आता वाय झेड प्रतलात नाही. वाय झेड प्रतलाला त्यांनी काही ना काही अँगल केलं आहे, काही ना काही कोण केलं आहे आणि म्हणून ही व्हेलॉसिटी पाहिजे असेल इन्क्लाइन दाखवली. इथं लक्षात येत असेल तुम्ही ही व्हेलॉसिटी इट इज इन्क्लाइन टू द वाय झेड प्लेन ॲट सम अँगल. त्या वाय झेड प्रतलात नाही. आता एखादा व्हेक्टर जो असतो तो जर इन्क्लाइंड असेल तर आपल्या सोयीसाठी आपण त्याचं रिझोल्युशन करतो. हा जो व्हेक्टर व्ही आहे इथं दाखवलेला आहे तोच मी इथं घेतलेला आहे. तो वाय झेड प्रतलात नाही. वाय झेड प्रतलाशी त्यांनी काही ना काही अँगल केलं आहे. म्हणजे थोडक्यात वाय झेड प्रतल या ठिकाणी आहे तर हा व्हेलॉसिटी कंपोनंट आहे, व्हेलॉसिटी आहे.
याचे आपल्याला दोन कंपोनंट तयार करतात, एक परपेंडिक्युलर कंपोनंट आणि एक पॅरलल कंपोनंट. याचाच हा एक कंपोनंट आहे, तो आहे परपेंडिक्युलर. म्हणजे आपलं व्ही परपेंडिक्युलर हे चिन्ह आहे ते व्ही परपेंडिक्युलरचं आहे आणि हे चिन्ह दोन पॅरलल लाईन्स आहेत म्हणजे व्ही पॅरलल. हे करण्यासाठी मी इथे वेगळी फिगर काढलेली आहे. ही मूळ व्हेलॉसिटी आहे व्ही. याचं रिझोल्युशन केलं आपण दोन कंपोनंटमध्ये रिझोल्युशन करू शकतो, एक पॅरलल कंपोनंट, एक परपेंडिक्युलर कंपोनंट. पण आपण हे कुणाला संदर्भ म्हणून काम करतोय? मॅग्नेटिक फील्डला. हा कंपोनंट आहे तो मॅग्नेटिक फील्डला पॅरलल आहे, हा कंपोनंट आहे तो मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर आहे. पहिल्यांदा हे लक्षात आलं की बघा, ही जी व्हेलॉसिटी व्ही आहे ही वायझेड प्रतलात नाही, ते वायझेड म्हणजे वायझेड प्रतल हे बीला परपेंडिक्युलर आहे. त्या प्रतलाला त्यांनी काही अँगल केलेला आहे. तो अँगल किती, तो वेगवेगळा असू शकतो, ते महत्त्वाचं नाही, फक्त त्या प्रतलात नाही हे महत्त्वाचं. मी आणखी थोडं डेमो द्यायचा प्रयत्न करतो. बघा, ही जी नोटबुक आहे हा वायझेड प्लेन आहे, याला परपेंडिक्युलर हे मॅग्नेटिक फील्ड आहे. आणि मग आत्ता आपण सिच्युएशन घेतलं होतं तर व्हेलॉसिटी या दिशेने आहे त्या प्रतलात. आता व्हेलॉसिटी अशी आहे, इट मेक्स सम अँगल टू धिस प्लेन. आता असं असेल तर आपण काय करणार? मग आता बघा, ही जी व्हेलॉसिटी इथं दाखवली अशी, याचे दोन भाग केले, एक ह्या प्रतलात आहे, एक ह्या प्रतलाला परपेंडिक्युलर आहे. हा जो आहे ह्या प्रतलाचा परपेंडिक्युलर म्हणजे बीचा पॅरलल आहे आणि मी दाखवलेलं आहे दिस कंपोनंट इज पॅरलल टू बी. म्हणून याला म्हटलं ह्या व्हेलॉसिटीचा हा कंपोनंट आहे की जो मॅग्नेटिक फील्डला पॅरलल आहे, म्हणून इथं म्हटलं व्ही पॅरलल. हा ह्या व्हेलॉसिटीचा हा कंपोनंट आहे, पण मॅग्नेटिक फील्डला हा परपेंडिक्युलर आहे, म्हणून इथं व्ही परपेंडिक्युलर असं म्हटलं. आता म्हणजे ज्यावेळेस हा चार्ज पार्टिकल मूव्ह होईल मॅग्नेटिक फील्डमध्येच आहे, म्हणजे ती फील्ड त्याच्यावर फोर्स ॲक्ट करणार. आता आपण हे दोन कंपोनंट विचारात घेऊन तो फोर्स किती आहे तो बघूया. पहिल्यांदा हा पहिला कंपोनंट विचारात घेऊ की जो एक्स ॲक्सिसच्या दिशेनं आहे. आपल्याला माहिती आहे मग मॅग्नेटिक फोर्सचा फॉर्म्युला आहे क्यू व्ही क्रॉस बी, पण इथं व्ही घेताना हा कंपोनंट घेतला आहे, हा नॉन झिरो कंपोनंट आहे, लक्षात घ्या. व्ही पॅरलल इज नॉन झिरो कंपोनंट. व्ही पॅरलल क्रॉस बी. आपल्याला हा क्रॉस प्रोडक्ट सोडून तो उत्तर येतं ते माहिती आहे व्ही क्यू व्ही पॅरलल बी जे क्यू व्ही बी साइन ऑफ थीटा. आता ही या ठिकाणी आत्ता ह्या कंपोनंटसाठी आपण विचार करतोय, हा जो फोर्स आहे तो ह्या कंपोनंटसाठी आहे. या कंपोनंटसाठी हा कंपोनंट आणि फी बी एकाच दिशेने आहेत, म्हणजे थीटा झिरो आहे, साइन थीटा झिरो आला, म्हणजे हा फोर्स झिरो आला. हा फोर्स झिरो आहे, पण हा फोर्स कोणत्या कंपोनंटमुळे आपण विचार घेतला? व्ही पॅरलल. याच्यावर असणारा फोर्स झिरो, याचा अर्थ व्ही पॅरलल वर कसलाच परिणाम होत नाही. व्ही पॅरलल विल नॉट बी अफेक्टेड आणि म्हणून हा चार्ज पार्टिकल बीला पॅरलल मिळू शकतो. पण त्याच वेळेस हा पण कंपोनंट आहे, तो विसरून आपल्याला जमणार नाही. या कंपोनंटमुळं पार्टिकल या दिशेने मूव्ह होतोय पॅरलल टू बी, पण हा जो कंपोनंट आहे तो परपेंडिक्युलर आहे. परपेंडिक्युलर असेल तर त्याची मोशन सर्क्युलर असते, आपण पाहिले आत्ता. म्हणजे या व्हेलॉसिटीचा काही भाग त्याला मॅग्नेटिक फील्डच्या दिशेनं मूव्ह करतोय, काही भाग त्याला सर्क्युलर मोशनमध्ये मूव्ह करतोय. म्हणजे या कंपोनंटमुळे हा पार्टिकल सर्क्युलर पण मूव्ह होतोय, या कंपोनंटमुळे हा पार्टिकल मॅग्नेटिक फील्डला पण पॅरलल मूव्ह होतोय. ह्या दोघांचं कॉम्बिनेशन ॲज अ रिझल्ट त्याची जी मोशन आहे, म्हणजे तो चार्ज पार्टिकल सर्क्युलर मूव्ह होता होता या दिशेनं जर आपण विचार केला, इथं सर्क्युलर मूव्ह होता होता तो मॅग्नेटिक फील्डला पॅरलल पण मूव्ह होतोय. सर्क्युलर मूव्ह होता होता तो मॅग्नेटिक फील्डला पॅरलल पण मूव्ह होतोय. आणि तो जो कॉम्बिनेशन ह्या दोन्ही प्रकारच्या मोशनचं ते एक प्रकारचं हेलिक्स आहे. अशा प्रकारच्या मोशनलाच हेलिकल मोशन असं म्हणायचं. स्टुडंट्स, जॉमेट्रिकल कन्सेप्टला म्हणजे जॉमेट्रिकल सिच्युएशन आहे ते व्यवस्थित तुम्ही कसं लक्षात घ्यायचं त्यामुळे त्याचं अंडरस्टँडिंग आहे. पण एक महत्त्वाचा बेसिक फरक लक्षात ठेवा, सर्क्युलर मोशनसाठी चार्ज पार्टिकल ज्या प्रतलात मूव्ह होत आहे ते प्रतल परपेंडिक्युलर पाहिजे, त्यावेळेस त्याची मोशन सर्क्युलर आहे. आणि हेलिकल मोशनसाठी चार्ज पार्टिकल ज्या प्रतलात मूव्ह होतो आहे ते प्रतल मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर असता कामा नये, परपेंडिक्युलर नाही. आणि त्याच वेळेस व्ही पॅरलल हा जो कंपोनंट आहे तो नॉन झिरो कंपोनंट येतो आणि तो नॉन झिरो कंपोनंट आहे म्हणून त्याची मोशन ही हेलिकल, म्हणजे ह्या कंपोनंटमुळं तो बीला पॅरलल मूव्ह होतो, या कंपोनंटमुळे सर्क्युलर मोशन
तुमच्या सर्क्युलर पाथवरला मूव्ह होतो. ह्या दोघांचं मिक कॉम्बिनेशन म्हणजे एक प्रकारचं हेलिक्स, त्यालाच म्हणायचं हेलिकल मोशन. स्टुडंट्स, आत्ताच्या तासाला आपण सायक्लोट्रॉन मोशन आणि हेलिकल मोशन हे समजून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. या तासाला आपण आता इथंच थांबूयात.